मुख्यमंत्र्यांचा निर्णय झालेला आहे। म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी आता मोठी घोषणा केलेली आहे। जेवढे पैसे लाडक्या बहिणींना द्यायचे होते त्यावरती आता चेकवरती सही झालेली आहे। आता 3000 कोटींपेक्षा अधिकचा निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये इकडे बघू शकता 13 जिल्हे पात्र ठरणार आहेत। 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत। तर 11 बँकेत हे पैसे सर्वात आधी पहिल्या टप्प्यात जमा होणार आहेत। तर कोणत्या 11 बँकेत पैसे येत आहेत व कोणत्या 13 बँकेत 13 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येत आहेत ते तुम्हाला आता सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तसेच आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील नोटिफिकेशन बेल ऑल वरती नक्की टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची बातमी तुम्हाला पाहायला मिळत नाही। तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगायचा आहे। तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता मिळणार आपण सांगूयात। तर इकडे बघू शकता आता पहिलीच मोठी खुशखबर म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच अर्थमंत्री अजितदादा यांनी मोठी घोषणा केलेली आहे। ती घोषणा सर्वात आधी निर्णय मंत्रिमंडळात झालेला आहे, तो म्हणजे फक्त लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे। एकंदरीत विचार केला तर 13 जिल्हे व 11 बँकेत हे पैसे आता सर्वात आधी आपल्याला जमा होतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। एकंदरीत विचार जर केला तर हा निधी आता थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता देण्यात येणार आहे। जेवढी काही रक्कम 13 जिल्ह्यात वाटप करायची होती तेवढी रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे। आता डीबीटी प्रक्रिया सुरू आहे, ती प्रक्रिया पूर्ण होताच आता पैसे वाटपाला सुरुवात पाहायला मिळणार आहे। तर आता कोणते 13 जिल्हे तुम्हाला नाव सांगणार आहे, त्यानंतर पुढच्या टप्प्यात 16 जिल्हे, त्यानंतरच्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे, असे टप्प्याटप्प्यामध्ये हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत व 11 बँकेत सर्वात अगोदर हे पैसे येत आहेत। तर पुढे बघू शकता इकडे 3 खुशखबर पैसे वाटपास अखेर मंजुरी मिळालेली आहे। आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा होती, आम्हाला आज हप्ता येईल का, उद्या हप्ता येईल का, अशा प्रतीक्षेत लाडक्या बहिणी होत्या। त्यांना वाटत होतं की आज येईल हप्ता, उद्या येईल, म्हणजे त्यांची प्रतीक्षा मोबाईलकडे मेसेजकडेच होती की पैसे कधी येणार। मात्र आता ती प्रतीक्षा लाडक्या बहिणीची संपलेली आहे। एक नव्हे तर आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याची तयारी पूर्ण करताच लाडक्या बहिणींना आता सरकारला 3 गिफ्ट द्यायचे आहेत। त्यामध्ये पहिलं गिफ्ट गॅस सिलेंडर द्यायचं आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून ही रक्कम थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। तर इकडे बघू शकता आता 3 खुशखबर म्हणजे पैसे वाटपास सरकारने मंजुरी दिलेली आहे। आता गॅस सिलेंडरचे पैसे ज्या लाडक्या बहिणींना मिळत नव्हते त्यांना देखील सरकार देणार आहे, कारण आता अक्षय तृतीयेचा सण जवळ आला असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडरचे पैसे, घरकुलाचे पैसे सरकार देणार आहे। मात्र त्यासाठी छोटंसं काम करा, तुम्हाला 100% लाभ मिळून जाईल। ज्यांना पैसे मिळत नव्हते त्यांना देखील सरकार देत आहे। म्हणजे आता तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगितलेलं आहे। ते जर काम केलं तर खुशखबर समजा तुम्हाला आता 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील पैसे 100% येऊन जातील। तर आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता आता तुमची प्रतीक्षा आहे की कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार। तर आलेल्या माहितीनुसार आता याद्या जाहीर झालेल्या आहेत। थेट लाभ हा लाडक्या बहिणींना मिळणार असून जिल्ह्यांची यादी, बँकेची नावे आलेली आहेत। तर इकडे बघू शकता एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी मोठा पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला हप्ता मिळत राहणार। शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना वर्षाला 18,000 रुपये ते देणार आहेत। म्हणजे वर्षाला 18,000 रुपयांचा निधी थेट सर्वची सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून हा जमा केला जाणार आहे। ही एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, दिलासा देणारी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तसेच पुढे बघू शकता इकडे आता जिल्ह्याची नावे त्यांनी सांगितलेली असून जिल्ह्याच्या याद्या आता पाठवलेल्या आहेत। या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपाची तयारी खूपच वेगवान गतीने सुरू आहे। कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपयाचे मेसेज येणार आहेत। त्यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण आता महत्त्वाकांक्षी निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री यांनी घेतलेला आहे। तर इकडे बघू शकता आता जिल्ह्याची नावे जाहीर झालेली आहेत। पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर तो आपल्याला जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर आता
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये एक जमा होणार आहेत. त्यासोबत एप्रिलचा 10वा हप्ता आता इकडे बघा तुम्हाला लिहून सुद्धा इकडे दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ समजेल कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत ते देखील कळून जाईल. आता सर्वात अगोदर जळगाव जिल्ह्यामध्ये 830 रुपये, त्यानंतर एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे हा 10वा हप्ता थेट महिलांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केला जाणार आहे, सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर देखील मिळू शकते अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आता 43 लाख महिला हे आपल्याला पात्र अशा पाहायला मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात 43 लाख बहिणींच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत. तर बघू शकता आता पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 43 लाख लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. 43 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत. त्यांना मेसेज येतील, 1500 चे मेसेज येतील, काहींना त्यासोबत 830 रुपये गॅस सिलेंडरच्या हप्त्याचा देखील मेसेज येईल. त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, काहीच त्यांना चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. आता सध्या स्थितीला जर विचार केला तर त्यांच्यासाठी एक खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये असं म्हणावं लागेल. तसेच पुढे बघू शकता इकडे आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. आता जळगावमध्ये तर 3 खुशखबर आहेत. त्यातली त्यात आता महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की 45 लाख महिलांना आता पहिल्या टप्प्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत. यामध्ये तुमचा जर नंबर लागला तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे. आता तुम्हाला या 45-43 लाख महिलांना जे आता पैसे पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत त्यामध्ये जर तुम्हाला देखील पैसे मिळवायचे असतील तर त्यासाठी एक काम करा. ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुमचा देखील या 43 लाख महिलांच्या यादीमध्ये नंबर लागेल. त्यानंतर तुम्हाला देखील पैसे मिळतील. मात्र त्यासाठी कोणतं काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर एप्रिल महिन्याचे पैसे तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये व घरकुल योजनेचा देखील लाभ मिळेल. ते कोणतं काम आहे पुढे सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पाहत चला, जेणेकरून तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व काय अपडेट तुम्हाला समजून जाईल. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहणार आहात त्यापूर्वी सरकारनं काय बातमी दिलेली आहे तर इकडे बघा 3 खुशखबर आता लाडक्या बहिणींसाठी अक्षय तृतीयेच्या सणामुळे सरकार देणार आहे. 3 खुशखबर, पैसे वाटपास मंजुरी अशा प्रकारची इथे माहिती लिहिलेली आहे. तुम्ही खाली बघू शकता. आता 3 खुशखबर म्हणजे आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देण्याचं काम सरकार करणार आहे. तर यामध्ये पहिली खुशखबर तुम्हाला सांगतो. पहिली खुशखबर म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याची तयारी होण्याची शक्यता आहे. म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासोबत तुम्हाला मे महिन्याचे देखील 1500 रुपये हे मिळणार असल्याची देखील दाट शक्यता पाहायला मिळत आहे. जर मे महिन्याचे 1500 लाडक्या बहिणींना मिळवायचे असतील तर एक काम नक्की करा. एप्रिल महिन्यातच मे महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल. आता त्यासाठी कोणतं काम करायचं आहे तुम्हाला सांगता. इकडे बघा सर्वात आधी तुम्हाला एक काम करायचं आहे. मे महिन्याची देखील रक्कम मिळवायची असेल तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. आता ही पहिली खुशखबर सरकार देणार आहे. दुसरी खुशखबर आता लाडक्या बहिणींसाठी एक सरकारकडून आलेली आहे. ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना काही बहिणींना आता 3000 रुपयाची रक्कम किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम 4500 रुपये हे सरकार देणार आहे. होय, 4500 रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये काही बहिणींना 4500 रुपये मिळणार आहेत. चांगलं मोठं गिफ्ट आहे. हे जर तुम्हाला जास्त एवढी रक्कम मिळवायची असेल तर छोटंसंच काम करावं लागणार आहे. ते काय आहे पुढे सांगणारच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता हे 4500 रुपये देण्याचा निर्णय सरकारने अचानकपणे घेतलेला आहे. कारण की लाडक्या बहिणी थोड्याशा नाराज झालेल्या होत्या. त्यांना एप्रिलचा हप्ता उशिरा मिळत असल्यामुळे त्या नाराज झालेल्या होत्या. मात्र आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांनी हा महत्त्वाकांक्षी एकदम महत्त्वाचा असा निर्णय घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळू शकतो. चांगली खुशखबर आता ही लाडक्या बहिणींसाठी मिळू शकते. ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. म्हटलं तरी चांगला दिलासा देणारा निर्णयच म्हणावा लागेल. आता तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, तसेच तुम्हाला या 43 लाख महिलांच्या यादीमध्ये जर तुम्हाला देखील आता समाविष्ट होऊन तुम्हाला एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी पहिल्या टप्प्यात मिळवायचे असतील तर काय करायचे आता ते आपण इथून पुढे पाहणार आहोत. आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगत चालायचा आहे. तर आता इकडे बघू शकता याद्या जाहीर झालेल्या आहेत. थेट लाभ आता मिळणार आहे. 45-43 लाख महिलांसाठी आता डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे. डीबीटी प्रक्रिया म्हणजे आता डीबीटी प्रक्रिया पूर्ण होताच तिथून पैसे पाठवले की फक्त आणि फक्त तुम्हाला 1 तासाच्या आत हे पैसे येऊन जातील. जास्तीत जास्त 1 तास लागेल किंवा त्यापेक्षा आधी पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील. 15 ते 40 मिनिटाच्या आत तुमच्या बँक खात्यात एप्रिल हप्ता जमा होऊ शकतो. त्यासाठी आता डीबीटी प्रक्रिया ही सरकारने आता सुरू केलेली आहे. आता डीबीटी प्रक्रिया कोणत्याही क्षणाने आता जी आहे ती पूर्ण होऊ शकते. ही प्रक्रिया पूर्ण
पूर्ण झाले कीच पैसे येणार आहेत। मात्र डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्ही एक काम करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 43 लाख महिलांच्या यादीमध्ये तुमचे नाव येईल व तुम्हाला सर्वात आधी एप्रिल महिन्याचा हप्ता मिळेल। आता ते कसा मिळवायचा ते तुम्हाला सांगणारच आहे। त्यापूर्वी आता जिल्ह्याची नावे पाहूयात। कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। तर इकडे बघू शकता आता पुढील जिल्हा जाहीर झालेला आहे। यामध्ये जर विचार केला तर आता पुढचा जिल्हा हा आपल्याला मराठवाड्यातील पाहायला मिळत आहे। आता मराठवाड्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप केली जाणार आहे। यातीलच आता चांगली खुशखबर म्हणजे परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। आता परभणी जिल्ह्यात ज्या बहिणी राहत असतील त्यांच्यासाठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये। परभणीमध्ये देखील आता चांगली दिलासा देणारी अपडेट ही लाडक्या बहिणीसाठी आता म्हणावं लागेल। आता जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात किती रुपये येणार तुम्हाला सांगतो। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यामध्ये 1500 रुपये परभणीत येणार आहेत। त्यानंतर लगेचच 830 रुपये गॅस सिलेंडरचे येणार आहेत। ही रक्कम लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने घेतलेला निर्णय आहे। ही रक्कम आता थेट लाडक्या बहिणीसाठी सरकार देणार आहे। यामुळे चांगला दिलासा हा लाडक्या बहिणींसाठी मिळू शकतो अशी अपेक्षा पाहायला मिळत आहे। कारण की असा महत्त्वाकांक्षी निर्णय पुन्हा होणार नाही। आता पुन्हा एकदा सरकारने हाच एक निर्णय चांगला घेतलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। ही एक खुशखबर दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल। आता आपण पुढे देखील पाहणार आहोत। इकडे बघू शकता पुढच्या जिल्ह्याची देखील नावे सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे। आता इकडे बघा गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये तुम्हाला 100% मिळतील। सर्वात छोटंसं काम करायचं आहे। खरंच ते काम तुम्ही पूर्ण करा, कारण आता तुम्ही जर हा विषय सिरियस जर नाही घेतला तर तुम्हाला पुढे पैसे मिळणार नाहीत। कारण आताच लक्ष देऊन बघा, कारण थोड्याशा व्हिडिओला तुम्ही जर कट केलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। फक्त आता 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा पहिल्या टप्प्यातील पैसे सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं आहे, कारण आता डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक काम करून घ्या। ते काम घर बसल्या मोबाईलवरच होऊन जातं, त्यामुळे काळजी करू नका। तुम्ही 2 मिनिटाच्या आत ते काम करू शकता। खूपच छोटंसं एकदम सोपं काम ते आहे। आता तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना आता घरकुलाचे 2 लाख रुपये हे सरकार देणार आहे। घरकुलाचे 2 लाख रुपये आता हे सरकारकडून थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वर्ग केले जाणार आहेत। अशी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही। हा दिलासा देणारा निर्णय लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळत आहे। तुमच्यासाठी खुशखबर आहे। तर आता बघू शकता महत्त्वाकांक्षी निर्णय आता सरकारने चालू केलेला आहे। आता यादी आलेली आहे। इकडे बघा आता पुढील जिल्ह्यांची यादी आलेली आहे। कोणत्या बहिणी पात्र ठरणार आहेत, कोणते नियम आता लागू केलेले आहेत, त्यांनाच पैसे एप्रिलचे मिळणार आहेत। आता सर्व माहिती आता ही चेक करून घ्या, कारण सरकारने सांगितलेलं आहे हे तुम्हाला चेक करावंच लागेल। जर थोडीशी जरी चूक झाली तर तुम्हाला पैसे देणार नाही। अचानकपणे निर्णय घेतलेला आहे, कारण की आता काही जण बोगस लाभार्थी देखील याच्यामध्ये येत आहेत, त्यामुळे थोड्याशा अडचणी वाढत चाललेल्या आहेत। तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पैसे मिळणारच आहेत। मात्र जे काही बोगस असतील म्हणजे काही जण काय आहेत, बहिणी जरी नसल्या तरी काही जण पुरुष देखील लाभ घेत असल्याची माहिती मागील काळात उघडकीस आलेली होती। तशा प्रकारचं काय होऊ नये यामुळे देखील लक्ष आता सरकार देत चाललेलं आहे। आता यादी आलेली आहे, कोणत्या क्षणी पैसे मिळणार आहेत लाडक्या बहिणींना। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। पहिल्या टप्प्यात 43 लाख बहिणी आता पात्र सरकारने करून टाकलेल्या आहेत। पात्र बहिणींना आता ही रक्कम वाटपासाठी मोठा निर्णय सरकारने जारी केलेला आहे। आता इकडे बघू शकता महत्त्वाकांक्षी निर्णय म्हणजे आता महत्त्वाची खुशखबर, यादी आणि बँकेत पैसे येणार आहेत व 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे थेट 2 महिन्याची रक्कम आता ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाईल। लाडक्या बहिणींना चांगला दिलासा दिला जाईल, असाच निर्णय आता लाडक्या बहिणींसाठी आता पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये 43 लाख महिला आता ह्या पात्र ठरलेल्या आहेत। तरी ते यादी आलेली आहे। यादीमध्ये जर विचार केला तर आता चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी मिळेल असा एक अंदाज आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत चाललेला आहे। आता एकंदरीत आपण पुढचे जिल्हे जे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करूयात। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। आता महत्त्वाकांक्षी निर्णय सरकार घेत चाललेला आहे। आता यामध्ये पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण पाहत आहोत। तर इकडे बघा पुढील जिल्हा हा आपल्याला सांगली पाहायला मिळत आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुमच्यासाठी 3 खुशखबर आहेत। सांगली जिल्ह्यात देखील योग्य ती रक्कम आता वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। तुमच्या बँक खात्यात आता पैसे देखील आता जमा केले जाणार आहेत। जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, मोठा निर्णय आहे। आता तुम्हाला थेट लाभ हा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर आता महत्त्वाची अपडेट म्हटलं तर या सांगली जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाहीये। गॅस सिलेंडरची जी काय रक्कम आहे ती देखील तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाईल। सरकारच्या माध्यमातून ती रक्कम येऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला आता कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। महत्त्वाची अशी अपडेट ही लाडक्या बहिणीसाठी सांगली जिल्ह्यातून देखील म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने जारी केलेला आहे। आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्याची नावे देखील
देखील सांगणार आहोत. पुढच्या क्रमांकाचा एक जिल्हा सांगत आहे तो म्हणजे धाराशिव. या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी देखील पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहेत. आता धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात चांगल्या प्रकारची रक्कम वाटप करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे. मोठी रक्कम ही आता लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देण्यासाठी 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील पैसे आता हे सरकार देणार आहे. हे सरकार आता एवढी रक्कम जी काय असेल ती रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये देण्याचा निर्णय करत आलेला आहे. आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार आहेत, सर्वात आधी त्याबाबतचा व्हिडिओ लवकर येत आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण नक्कीच देऊ. धन्यवाद.